आता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी निर्माण केलेल्या साहित्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एवढं प्रचंड साहित्य निर्माण केलेलं आहे की एक छोट्याशा एक 10-15 मिनिटामध्ये ते संपूर्ण सांगणं शक्य होणार नाही. परंतु आपण क्रमाक्रमाने काही पुस्तकांचा सारांश रूपाने एक अभ्यास करणार आहोत. यातलं मला अतिशय आवडणारं पुस्तक जे आहे ते आहे 6 सोनेरी पाने. खरं तर संपूर्ण नाव असं आहे भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने, पण हे पुस्तक प्रसिद्ध आहे ते 6 सोनेरी पाने ह्या नावाने. इंग्लिशमध्ये सुद्धा याचं भाषांतर झालेलं आहे. सो 6 ग्लोरियस एपोक इन इंडियन हिस्ट्री ह्या नावाने याचं इंग्लिश भाषांतर पण आहे. आता पहिला मुद्दा, हे पुस्तक मिळणार कुठं? तर त्यासाठी savarkarsmarak.com या संकेतस्थळावर यायचं. याच्यामध्ये ही पुस्तकं निःशुल्क म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट PDF स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. जर तुम्हाला ह्याची प्रत्यक्ष कॉपी हवी असेल तर दादरला छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आहे. तुम्ही गुगल मॅपवर पण शोधू शकता. तर ह्या ठिकाणी आलात तर तुम्हाला प्रत्यक्षही हे पुस्तक मिळेल. अतिशय प्रेरणादायी असं सुंदर पुस्तक हे आहे. आता ह्या पुस्तकात नक्की काय म्हटलंय? इतिहास तर आहेच. आता इतिहास लिहिताना काही अंतस्थ हेतू ठेवून इतिहास लिहिला जातो. जसं ब्रिटिशांनी भारताचा इतिहास लिहिला, खूप चांगलं काम केलं. त्यांनी असं दाखवायचा प्रयत्न केला की ह्याच्या आधी कधी भारताचा इतिहास समग्र असा लिहिलाच गेला नाही. त्यांचे गैरसमज होते. म्हणजे जसं कल्हण ह्या ऐतिहासिक पंडितांनी लिहिलेला राजतरंगिणी हा ग्रंथ हा आधुनिक इतिहासाची जवळपास सगळे निकष पूर्ण करणारा ग्रंथ आहे असं आज आपल्याला माहिती आहे. परंतु ब्रिटिशांनी इतिहास लिहिताना अशा रीतीने आव आणलेला आहे की ह्या पूर्वी भारताचा सकल संकलित असा इतिहास लिहिलेलाच नाही. आणि मग इतिहासातल्या त्यांनी विशिष्ट पैलूंवरती जास्ती भर दिला आहे. तो पैलू असा आहे की भारतावर पूर्वापार कशी परकीय आक्रमणं झाली आणि त्या परकीय आक्रमकांच्या टाचांखाली भारत कसा भरडला गेला याचं त्यांनी यथार्थ चित्रण इतिहासामध्ये केलेलं आहे. त्यामुळं जे पाश्चात्य लेखकांनी लिहिलेले इतिहास अभ्यासतात त्यांचं भारताबद्दलचं मत हेच असतं की भारताचा इतिहास हा गुलामगिरीचा इतिहास आहे. भारताचा इतिहास म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी तुमच्यावर कसं अधिराज्य गाजवलं आणि त्यांच्यातल्या कितीतरी गोष्टी तुम्ही कशा आत्मसात केल्या ह्या रीतीने. जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर हाच इतिहास कुठचीही मोडतोड न करता, कारण आजकाल एक मोठी फॅशनच आली आहे की इतिहासाची मोडतोड करायची, इकडचं एक वाक्य उचलायचं तिकडचं एक वाक्य उचलायचं आणि काहीतरी इतिहास संशोधन केलं म्हणून सांगायचं. तर तसं नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ऐतिहासिक दाखले जसेच्या तसे घेतलेले आहेत. विविध लेखक जे पाश्चात्य विद्वान आहेत त्यांनी दिलेली मतं आहेत त्यांच्याच इतिहासातले दाखले घेत त्यांनी अतिशय सुंदर पुस्तक हे लिहिलेलं आहे. ते आहे 6 सोनेरी पाने. याच्यामध्ये ग्रीकांच्या आक्रमणापासून सुरुवात होते. ग्रीक लोकांनी आक्रमण केलं. आता आम्ही जेव्हा बघायचो, शाळेचा इतिहास जेव्हा शिकायचो, तर त्यावेळेला सिकंदर किती महान होता हे आम्हाला शिकवलं गेलं. जसं सिकंदराने येऊन राजा पुरूला हरवलं, अंबीनी तर त्याचं आधीच स्वामित्व स्वीकारलं. पुरूला त्याने हरवलं युद्धामध्ये आणि नंतर प्रश्न विचारला. पुरू जेव्हा कैदी बनून त्याच्यासमोर होता तेव्हा त्याला प्रश्न विचारला की हे राजा, मी तुला कसं वागवू? आणि मग पुरूने बाणेदारपणे उत्तर दिलं की राजासारखं वागव. आणि मग सिकंदराने पण त्याचा औदार्य दाखवत सांगितलं की हो, मी तुला राजासारखं वागवेन. एवढा प्रसंग होता. ह्यानंतर सिकंदर हा भारतातून निघून गेला. त्याचं सैन्य कंटाळलं युद्धाला वगैरे वगैरे आणि मग सिकंदराला परत जावं लागलं. मग त्या पुढचं वाक्य होतं, मायदेशी जाणं पण त्याच्या नशिबात नव्हतं. वाटेतच जाताना बॅबिलॉनमध्ये त्याचा मृत्यू झाला. जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ह्या पर्वाचा ग्रीक इतिहासकारांच्याच लेखणीतून जो इतिहास उतरला त्या आधारेच त्यांनी इतकं सुंदर विवेचन केलेलं आहे की सिकंदर परत गेला तो कंटाळून नाही. त्याला जावं लागलं. भारतीयांच्या युद्धनीतीपुढं, भारतीयांच्या ऐक्यापुढं सिकंदराला माघार घ्यावी लागली आणि सिकंदर हा निघून गेला. जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही जर इतिहासामध्ये बघितलं असेल तर सिकंदर हा जास्तीत जास्त आजच्या पाकिस्तानातून गेलेला आहे. आजच्या भारतातून काही सिकंदर आजच्या भारतात तो आलेला नाही आहे. आणि मग सावरकरांनी हा अतिशय सुंदरपणे हा प्रकार वर्णन केलेला आहे.
खूप जण इतिहासामध्ये चुकीचं वर्णन करतात की सिकंदर हा जगज्जेता होता. नाही, सिकंदर हा जगज्जेता नव्हता. सिकंदराविषयी यथायोग्य आपण त्याचं जे काही महत्त्व आहे ते यथायोग्य आदर, यथायोग्य महत्त्व देऊनही सांगू की सिकंदर हा खूप मोठा सम्राट होता, परंतु तो जगज्जेता नव्हता. त्याने अख्खा भारत तर जिंकलाच नाहीये, चीन बघितलाच नाहीये, मग तुम्ही त्याला जगज्जेता कसं म्हणू शकता? हा जो विचार येतो. आणि दुसरं म्हणतात की मरताना म्हणे तो रडत होता, आता मी काय करू, जिंकायला जगच उरलं नाही. तर सावरकर याही आख्यायिकेचा यथोचित समाचार घेतात. ते म्हणतात असं झालेलंच नाहीये. उलट रडत असेल तर तो ह्यासाठी रडत असेल की जे जग जिंकले ते माझ्याशी एकनिष्ठ राहत नाही, भारतावरती माझा ताबा राहत नाही, म्हणून तो रडत असला पाहिजे. आता इथे सिकंदराचं यथोचित वर्णन हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं आहे. ह्याला ते सोनेरी पान म्हणतात की त्यांचं आक्रमण झालं, पण ते आक्रमण आपण कशा रीतीने यशस्वी रीतीने पराभूत करून दाखवलं. आता इथे एक इतिहासातला महत्त्वाचा पैलू स्वातंत्र्यवीर सांगतात, तो म्हणजे जगामध्ये ज्यांना प्रचंड मोठा इतिहास आहे अशी किती राष्ट्र आहेत. उदाहरणार्थ चीन, भारत ही अशी काही राष्ट्र आहेत. इजिप्त याचा इतिहास मोठा आहे, परंतु सिकंदराच्या स्वारीनंतर हळूहळू इजिप्तचा स्वतंत्र इतिहास संपला. आणि आज जे इजिप्तचे लोक आहेत हे ती संस्कृती पालन करतात का, जी पिरॅमिड बांधणं, फॅरो म्हणून जे लोक होते ते फॅरो म्हणजे राजे, त्यांचे सम्राट, मग त्याच्यानंतर मृत्यूनंतरचं जीवन, ही जी त्यांची उदात्त परंपरा आहे ते आजचे इजिप्तचे लोक पालन करतात का? बॅबिलोनिया असं मी मगाशी नाव घेतलं, तर ते बॅबिलोनियाचे लोक ती संस्कृती पालन करतात का की जी त्यावेळेला म्हणजे सुमारे 2-2.5 हजार वर्षापूर्वी होती. तर अशी जर जगातली राष्ट्र घेतली तर जगामध्ये फार थोडी राष्ट्र आहेत की ज्यांचा इतिहास 2000 वर्षांपेक्षाही प्राचीन जाऊ शकतो. आणि मग त्यांच्यावरती किती वेळा परकीयांनी आक्रमण केलेली आहेत. आता उदाहरणार्थ चीनवर किती वेळा परकीयांचं आक्रमण झालेलं आहे. मंगोल लोकांचंच आक्रमण त्यांच्यावर होत होतं, त्यांना हुण असं म्हणतात. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी शेवटी चीननी भिंत बांधली, ही जगप्रसिद्ध चीनची भिंत. म्हणजे चीन हे राष्ट्र मेलं नाही, उलट त्यांनी मंगोलांचा यशस्वी प्रतिकार केला. पुढं काही मंगोलांना आपल्यात समाविष्टच करून घेतलं. अशा रीतीने तुम्हाला दिसेल की जगामध्ये जी प्राचीन राष्ट्र आहेत, जी टिकली आहेत, त्यांनी शत्रूला आत्मसात केलं. जेव्हा काही राष्ट्र आहेत, उदाहरणच घेऊ आपण की आपल्याला असं वाटतं की इंग्लंड म्हणजे अपराजित राष्ट्र, तर इंग्लंडच्याच बद्दल ते बोलतात की इंग्लंडवर सुद्धा परकीयांची राज्य आलेली आहेत. इंग्लंडच्या इतिहासात वैभवशाली भाग आहे तो 16व्या शतकानंतर तयार झाला, पण 16व्या शतकाच्या आधीचा जो इंग्लंड आहे हा विविध आक्रमकांनी व्यापलेलाच इंग्लंड आहे. कधीतरी तो रोमन साम्राज्याचा भाग होता. यानंतर सॅक्सन या नावाचे रानटी आक्रमक तिथं गेले, जंगली लोक होते असं म्हणतात, यांच्याबद्दल निश्चित माहिती नाही. पण ह्या सॅक्सन लोकांना इंग्लंडचे मूळ जे रहिवासी आहेत हे पराभूत करू शकले नाहीत. शेवटी सॅक्सन लोक तिथंच ठाण मांडून बसले आणि त्यापासून जे इंग्लंडमध्ये सॅक्सन लोक स्थिरावले ते स्वतःला अँग्लो सॅक्सन असं म्हणवायला लागले आणि तेच आज इंग्लंडमध्ये राज्य करतात. म्हणजे इंग्लिश लोक ह्या अँग्लो सॅक्सन लोकांपासून मुक्त झालेले नाही आहेत. अशा रीतीने विविध संस्कृतींचा ते दाखला देतात. आपण बघितलं इतिहासामध्ये, जगाच्या इतिहासामध्ये रोमन साम्राज्य मोठं आहे, परंतु रोमन साम्राज्य शेवटी संपलं. ह्यानंतर कधीतरी ऑस्ट्रियन लोकांचं त्यांच्यावर राज्य होतं, मग शेवटी ऑस्ट्रियन लोकांपासून रोमन लोकांना स्वातंत्र्य मिळवावं लागलं. जोसेफ मॅझिनी, गॅरिबाल्डी ह्या मंडळीने हे काम केलं आणि मग ह्याचा एक उत्कृष्ट उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या ह्या 6 सोनेरी पाने ह्या नावाच्या ग्रंथामध्ये करतात. ह्यानंतर ग्रीकांची आक्रमणं परत परत होत राहिली. जसं डिमिट्रियस, सेल्युकस निकेटर, पहिला सेल्युकस, मग त्याच्यानंतर डिमिट्रियस, त्याच्यानंतर मिनॅंडर, ही अशी आक्रमणं झाली आणि मग ग्रीक लोक शेवटी भारतात शरणार्थी म्हणून आले. ह्याचाही अतिशय सुंदर रेफरन्स हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला आहे. आणि मग ते कसे भारताच्या संस्कृतीमध्ये विलीन झाले आज आपल्याला सांगणं कठीण आहे, पण कदाचित आपले पूर्वज हे, काही पूर्वज ग्रीक असू शकतात, सगळे नाही, पण काही पूर्वज ग्रीक असू शकतात. गंमत बघायची असेल तर तुम्ही पण गणित मांडून बघू शकता की आपल्याला एक आई आणि एक वडील असतात, परंतु 2 आज्या आणि 2 आजोबा असतात. पणजींची संख्या मोजा तर तुम्हाला 4 पणजी आणि 4 पणजोबा आहेत. खापर पणजी 8 येतात,
आणि खापर पणजोबा पण 8 येतात. या पद्धतीत तुम्ही 2000 वर्ष मागे जा, किती पूर्वजांची संख्या मोठी होते. ह्यापैकी काही ग्रीक असू शकतात. ह्या रीतीने ग्रीकांचं आपण सात्मीकरण या ठिकाणी केलेलं आहे. तर या रीतीने जेवढे परकीय आक्रमक आले, ग्रीकांनंतर शक आले, मग कुशाण आले, हूण आले, ह्यानंतर मुस्लिम आक्रमक आले. आता मुस्लिम आक्रमक म्हटल्यानंतर मुस्लिम हा धर्म आहे, परंतु त्या नावाखालती अरब, तुर्क, अफगाण, इथिओपियन म्हणजे आजच्या हिशोबात त्यांना इथिओपिया म्हणतात, जुनं नाव आहे ॲबिसिनिया, हबशी लोक ते आले, मंगोल आले. अशा कितीतरी वेगवेगळ्या देशातून, तुम्हाला जर माहिती असेल तर बिदर नावाचं शहर येतं कर्नाटकमध्ये, इथला बरीदशहा म्हणजे बहामनी राज्याचे जे 5 तुकडे झालेले होते त्यापैकी एक येतं बरीदशहा. तर हा बरीदशहा हा जॉर्जिया नावाच्या देशातून आला होता. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर रशियाचा म्हणजे USSRचा एक डिक्टेटर हुकुमशहा होता, त्याचं नाव होतं जोसेफ स्टॅलिन. हाही जॉर्जियामधला, आणि आपल्याकडं बरीदशहा म्हणून जो कर्नाटकात राज्य करत होता तोही जॉर्जियन होता. तर असे वेगवेगळे लोक आपल्यावरती चालून आलेले आहेत. आणि मग आपण त्यांचा कसा प्रतिकार केला आणि ह्यानंतर परत भारत हे राष्ट्र म्हणून कसं उभं राहिलं, हे सगळं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 6 सोनेरी पाने ह्या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि याचा सारांश म्हणून एक त्यांनी उत्कृष्ट गाणं, गीत रचलेलं आहे. हे हिंदू ध्वजगीत म्हणून प्रसिद्ध आहे. तर अतिशय सुंदर असं हे गीत आहे. ह्यामध्ये भारतावरती कोणकोणत्या आक्रमकांनी आक्रमण केली आणि त्यांचा भारताच्या वतीने कुणी कुणी प्रतिकार केला, हे सगळं वर्णन ह्या गीतामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर अशा रीतीने मी सगळं पुस्तक काही सारांश रूपाने सांगत नाही, पण तुम्हाला आता कल्पना आली असेल की भारताचा इतिहास हा पराजयाचा नसून कसा विजयाचा आहे, हे वाचण्यासाठी आपण 6 सोनेरी पानं हे पुस्तक वाचणंच आहे. आता शेवटचा जाता जाता भाग तुम्हाला जर कल्पना असेल तर आपण बरेचदा म्हणतो एखादा साफ हरला एखाद्या ठिकाणी की त्याच्यासाठी शब्द वापरतो की ह्याचं साफ पानिपत झालं. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, पानिपतचं युद्ध मराठे जिंकले. किती पॉझिटिव्ह विचार असतील माणसाचे ते बघा, की पानिपतमध्ये एवढा मोठा पराभव झाल्यानंतर सुद्धा सावरकर सांगतात पानिपतचं युद्ध मराठे जिंकले. कसं काय? त्यांनी इतकी सुंदर उदाहरणं दिलेली आहेत की जसं पानिपतचं पहिलं युद्ध हे बाबर विरुद्ध इब्राहिम खान लोधी होतं. युद्धानंतर गादीवर कोण बसला? बाबर, अफगाणिस्तानातून आलेला तुर्को मंगोल वंशाचा. हे त्याला मंगोल म्हणणं आवडायचं नाही, मग त्याला मुघल असा शब्द घेतला. तर तो गादीवर बसला, इब्राहिम खान मारला गेला. ह्यापुढं मुघल सल्तनत ही काही वर्ष तरी दिल्लीवर राहिली. ह्यानंतर अकबराच्या काळामध्ये म्हणजे अकबराच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना राजत्याग करावा लागला. हेमचंद्र, ज्याला हे लोक हेमू असं म्हणतात, त्या महान सेनापतींनी दिल्ली आपल्या ताब्यात घेतली होती. आणि मग दुसरं युद्ध जे झालेलं आहे ते अकबर विरुद्ध हेमचंद्र म्हणजे हेमू असं आहे. कंसात लिहिताना बेहराम खान असं लिहितात. याचं कारण म्हणजे अकबर हा 14 वर्षाचा होता, बेहराम खान हा त्याचा मामा प्रत्यक्ष सूत्रसंचालन करत होता. आणि इथं अकबर विजयी आहे, हेमचंद्राला हौतात्म्य पत्करावं लागलं. गादीवर बसला कोण? अकबर. आणि इथून पुढं मुघल सल्तनत ही आम्हाला सलत राहिली. तिसरं युद्ध हे अब्दाली विरुद्ध मराठे असं झालेलं आहे. युद्ध हा अनेक लढायांचा समूह असतो. एक डंकर्कची लढाई हरली म्हणजे इंग्लंड युद्धात हरत नाही. लढाई हरला पण युद्ध जिंकला. जेव्हा पानिपतावर जी झाली ती पानिपतची तिसरी लढाई ह्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. युद्ध हा अनेक लढायांचा समूह आहे. रघुनाथराव पेशव्यांपासून अनेकांनी ह्या युद्धामध्ये भाग घेतला होता. आणि शेवटी जर पानिपतावर मराठे हरले असते तर दिल्लीमध्ये सत्ताधीश म्हणून अब्दाली बसलेला दिसायला पाहिजे होता. पण मराठ्यांनी अब्दालीची अपरिमित हानी केली. अब्दालीला शेवटी दिल्ली तशीच सोडून अफगाणिस्तानात निघून जावं लागलं. आणि मग द ग्रेट मराठा म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते महादजी शिंदे यांना दिल्लीचा कारभार परत हातात मिळवता आला. मराठ्यांचं राज्य हे परत एकदा उत्तर भारतावर आणण्याचं कार्य हे महादजी शिंदे यांनी केलेलं आहे. अब्दाली जो अफगाणिस्तानात निघून गेला त्यानंतर त्याचा अल्पावधीतच खून झाला. आणि तिथून पुढं एक मोठं युद्ध सुरू झालं की अफगाणिस्तानचा बादशाह कोण. आणि तुम्हाला कल्पना आहे आजही ते युद्ध संपलेलं नाही.
अजूनही अफगाणिस्तानामध्ये नक्की सत्ताधीश कोण ह्याच्यावरच ते लोक युद्ध खेळत बसलेत. तर या रीतीने मराठे हे पानिपतचं युद्ध जिंकले असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात. तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी अतिशय प्रेरणादायी आहेत. ह्या जर वाचायच्या असतील तर मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की 6 सोनेरी पाने किंवा इंग्लिशमध्ये 6 ग्लोरियस एपोक इन इंडियन हिस्ट्री हे पुस्तक आपण आवर्जून वाचावं. savarkarsmarak.com या संकेतस्थळावरती तुम्ही आता वरती बघत असाल तर तुम्हाला इथं संकेतस्थळाची नोंद दिसेल. या संकेतस्थळावरती हे पुस्तक तुम्हाला निःशुल्क PDF स्वरूपात उपलब्ध मिळेल. धन्यवाद.